नमस्कार. रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रुचिरामध्ये आज आपण कोथिंबीर वडी तयार करूयात. चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर निसून घेतलेली आहे. कोथिंबीरची पाने घेतलेली आहेत. कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची. 9 मध्यम आकाराच्या लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसण पाकळ्या बारीक वाटून कोथिंबीरमध्ये घालायच्या. 1 चमचा जिरे घालायचे. बारीक कट केलेली कोथिंबीर 2 वाटी भरलेली आहे तर 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ घालायचं. 200 ग्रॅम कोथिंबीर घेतलेली आहे तर 100 ग्रॅम हरभरा डाळीचं पीठ घालायचं किंवा चमच्याने 10 चमचे हरभरा डाळीचं पीठ घालायचं. चमचा गच्च भरून इथे मी 10 चमचे हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बारीक वाटलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालायचं. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला हरभरा डाळीचं पीठ व सर्व साहित्य कोथिंबीरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे कोथिंबीरमध्ये सर्व पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालायचं. एकदाच पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं. एवढ्याच पाण्याने घट्ट असा गोळा तयार होईल. इथे मी थोडंसं पाणी घालून कोथिंबीरचा घट्ट असा गोळा तयार करून घेत आहे. पाणी जास्त लागत नाही, अगदी थोड्याशा पाण्यामध्ये घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. इथे मी कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे. चाळणीला तेलाने ग्रीस करून घ्यायचं. इथे मी हाताने चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं. पिठामधला छोटासा गोळा काढून घ्यायचा. याला असं लांबट करून घ्यायचं. अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे. तयार केलेले कोथिंबीर वडीचे गोळे तेलाने ग्रीस करून घेतलेल्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचे. मध्यम गॅसवर 1 लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. उकळत्या पाण्यावर 15 मिनिट वाफ काढून घ्यायची. कोथिंबीर वडीचे गोळे ठेवलेली चाळणी उकळत्या पाण्यावरती ठेवायची. इथे मी चाळणी पातेल्यावरती अशा प्रकारे ठेवून दिलेली आहे. झाकण ठेवून 15 मिनिट गोळे वाफून घ्यायचे. इथे मी चाळणीवरती झाकण ठेवलेलं आहे आणि 15 मिनिट कोथिंबीर वडीचे गोळे अशा प्रकारे वाफून घेतलेले आहेत. अगदी 15 मिनिटांमध्ये कोथिंबीर वडीचे गोळे चांगल्या प्रकारे वाफून निघालेले आहेत. चाकूने अशा प्रकारे चेक करून बघायचं. चाकूला अजिबात पीठ चिकटत नाही. या ठिकाणी कोथिंबीर वडीचे गोळे आपण वाफून घेतलेले आहेत. थोडेसे थंड झाले की काढून घ्यायचे. इथे मी चाळणी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. गोळे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे काढून घ्यायचे. आता गोळ्याच्या छान अशा चकत्या तयार करून घ्यायच्या आणि इथे मी कोथिंबीर वडीच्या चकत्या चाकूने अशा प्रकारे कट करून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारे बारीक किंवा मोठ्या आकाराच्या हव्या त्या आकाराच्या चकत्या तयार करून घ्यायच्या. इथे मी मध्यम आकाराच्या चकत्या तयार करून घेतलेल्या आहेत. म्हणजे चकत्या आतपर्यंत चांगल्या प्रकारे तळून निघतात. अशाच प्रकारे कोथिंबीर वडीच्या सर्व चकत्या कट करून घ्यायच्या. इथे मी कोथिंबीर वडीच्या छान अशा चकत्या तयार करून घेतलेल्या आहेत. चकत्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मध्यम गॅसवर कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं. गॅसची फ्लेम मध्यमवरून थोडीशी कमी करून घ्यायची आणि एवढ्या फ्लेमवर चकत्या दोन्ही बाजूनी छान प्रकारे तळून घ्यायच्या. इथे मी एक एक करून कढईमध्ये चकत्या टाकलेल्या आहेत. कढईमध्ये बसतील आणि सुटसुटीत तळतील एवढ्या चकत्या कढईमध्ये टाकायच्या. चकत्या एका बाजूने तळल्यानंतर पलटून घ्यायच्या, दुसऱ्या बाजूने तळून घ्यायच्या. चकत्यांचा कलर थोडासा बदलेपर्यंत चकत्या चांगल्या प्रकारे तळून घ्यायच्या. इथे मी चकत्या पलटून घेतलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने पण चांगल्या प्रकारे तळून घ्यायच्या आणि अगदी थोड्याच वेळात चकत्या छान प्रकारे तळलेल्या आहेत. चकत्यांना तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही. अगदी थोड्या वेळामध्ये इथे मी कोथिंबीर वडीच्या चकत्या तयार करून घेतलेल्या आहेत. तळलेल्या चकत्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या. इथे मी सर्व चकत्या झाऱ्याने काढून घेतलेल्या आहेत आणि इथे मी मस्त अशी खमंग कोथिंबीर वडी तयार करून घेतलेली आहे. यातली एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. पहा, आतपर्यंत कोथिंबीर वडी चांगल्या प्रकारे तळलेली आहे. कोथिंबीर वडी तुम्ही पण नक्की तयार करून बघा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.